आज मी जात आहे चंद्रपूरच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाला आणि बघू शकता इथे किती गर्दी आहे। इथे महाप्रसाद वाटप सुरू आहे। त्यानंतर मग मी थोड्या समोर गेली आणि इथे बघा 2 रुपये मध्ये चाय मिळत होता। विसर्जनाच्या दिवशी असंच महाप्रसाद, चाय, शरबत वगैरे खूपच वाटप होते आणि इथे ना बक्षीस वितरण करतात। तर इथे पण खूपच गर्दी होती बघू शकता तुम्ही आणि लाईट्स वगैरे बघा किती मस्त लावलेले आहेत। खूपच विसर्जनाचा माहोल होता आणि खूपच गर्दी होती। लाईट्स वगैरे सर्व काही मस्त असं जबरदस्त लावलेला होता। तर बघू शकता खूपच गर्दी आहे। मग मी थोड्या समोर गेली आणि आझाद गार्डन जवळ इथे एक गणपती बाप्पा होते आणि बघा लहान लहान मुली किती सुंदर असे ढोल वाजवत आहेत, खूपच छान। त्यानंतर पुन्हा समोर गेले असता इथे एक गणपती बाप्पा होते। पुन्हा मग मी समोर गेली, जटपुरा गेट जाऊन पोहोचली। तर जटपुरा गेटपर्यंत अजून कोणतेच गणपती आलेले नव्हते, म्हणजे जात होते तिकडून, इकडून येत नव्हते। फक्त 6 वाजलेले आहेत तरी लोकांची खूपच गर्दी आहे। थोडा वेळ जटपुरा गेट थांबल्यानंतर मग समोर गेली आणि आता 7 वाजले होते, 7 साडेसात आणि बघू शकता आता गणपती बाप्पा यायला लागलेले आहेत, म्हणजे जटपुरा गेटकडे जायला लागले आहेत एक एक गणपती बाप्पा। आणि ते आशू पण डान्स करत होती मस्त। तर बघू शकता या प्रकारे एक एक गणपती बाप्पा आता जटपुरा गेटकडे जायला लागलेले होते। आणि आहे ना म्हणजे 2 गणपती झाले की खूपच अंतर होता, म्हणून एका जागी थांबून पाहायला खूपच त्रास येत होता। तरी पण एका जागीच थांबून मी बघत होती गणपती बाप्पा आणि व्हिडिओ घेत होती। तर बघू शकता किती छान आपले गणपती बाप्पा सजलेले आहेत आणि आज आपल्याला त्यांनी सोडून जात आहेत। कसं नियमच असते, म्हणजे जे आलेले आहेत त्यांना एक ना एक दिवस जायचंच असते। कदाचित होऊ शकते गणपती बाप्पा आपल्याला तेच समजवण्यासाठी येतात की आपण इथे आलो तर आपल्याला जायचं पण आहे। तर बघू शकता खूप छान असे गणपती बाप्पा वेगवेगळ्या मंडळाचे, डीजे, ढोल, पथक वगैरे सर्व काहीच होतं आणि खूपच सुंदर आपले गणपती बाप्पा दिसत होते। आणि म्हणजे ज्या प्रकारे गणपती बाप्पा जाताना आपल्याला एक दुःख होते थोडंफार, त्याच प्रकारे जर गणपती बाप्पांकडे बघितलं तर असं वाटतंय की म्हणजे त्यांना पण दुःख होत आहे की काय आपल्याला म्हणजे सोडून जाताना। तर बघू शकता असं म्हणजे मनामध्ये एक वेगळीच अशी भावना निर्माण होते की जसं आपल्याला दुःख होत आहे त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटते की त्यांना पण दुःख होत आहे की काय। मग मी थोड्या समोर गेली, म्हणजे इथे जिथे बक्षीस वितरण करतात तिथे, आणि ते बघू शकता हे गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आहेत। आणि इथे म्हणजे ते लाईट्स वगैरे आणि बलून्स वगैरे, म्हणजे ते त्याचं म्हणजे कॉम्बिनेशन म्हणू शकता तुम्ही, किती सुंदर वाटत आहे असं। त्यानंतर हे दुसरे गणपती बाप्पा आले, मग मी तिथेच थांबली होती थोड्या वेळ आणि बघू शकता इथे पण किती गर्दी आहे, खूपच गर्दी होती। आणि इथे पण म्हणजे कलाकृती दाखवत होते खूप सारे जण स्वतःची, आणि इथे खूप सारं म्हणजे असं सीन केलेलं होतं। तर बघू शकता आता एक एक गणपती बाप्पा, सर्व गणपती बाप्पा चालले बघू शकता तुम्ही। त्यानंतर मग मी थोडी समोर गेली आणि समोर जाता जाताच गणपती बाप्पांचे व्हिडिओ घेत होते। तर बघू शकता इथे वेगवेगळ्या म्हणजे कलाकृती सीन केलेले आहेत। आणि हे बघा गणपती बाप्पा, मग मी आंबेडकर चौकमध्ये येऊन थांबली आणि खूपच छान असे मस्त मोठे मोठे डीजे वगैरे होते आणि गणपती बाप्पांची पण खूप छान अशी डेकोरेशन केलेला होता बघू शकता तुम्ही। तर आता सर्व एक एक गणपती बाप्पा चालले होते आणि ना 12 वाजले, म्हणजे मी आंबेडकर चौकमध्ये आले आणि तेवढ्यातच म्हणजे अर्धा तास थांबले असेल, म्हणजे 11:30 वाजता आंबेडकर चौकमध्ये आले आणि 12 वाजता डीजे वगैरे सर्व काही बंद झाले। तर मग सर्व गणपती बाप्पांना एकामागे एकच होते, म्हणजे डीजे वगैरे सर्व काढून घेतलेले होते। तर बघू शकता सर्व गणपती बाप्पा एकामागे एक जात होते। मग थोड्या वेळ एका जागी म्हणजे थांबून बघितली आणि त्यानंतर समोर गेली गांधी चौककडे आणि इथे बघा हे शिवाजी महाराजचं जे आहे ना, यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे। म्हणजे गणपती बाप्पा जिथे बसले होते ना तिथे म्हणजे ऐतिहासिक शिवकालीन वस्तूचे भव्य प्रदर्शन होतं, त्याच्यावर एक मी शॉर्ट पण बनवलेला आहे। आणि बघू शकता वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या अवतारांमध्ये गणपती बाप्पा आहेत आपले बघू शकता तुम्ही। श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये सुद्धा गणपती बाप्पा आहेत। जे विसर्जनाला आलेत नाही किंवा
ज्यांनी गणपती बाप्पांच्या पंडालमध्ये जाऊन भेट दिली नाही त्यांना एक सोबतच या व्हिडिओमध्ये सर्व गणपती बाप्पांचे दर्शन होणार। बघू शकता तुम्ही, खूपच छान असे आपले गणपती बाप्पा नटलेले आहेत, सजलेले आहेत आणि आज ते आपल्याला सोडून जात आहेत। तर इथे हे क्यूट गणपती बाप्पा पण होते छोटेसे। त्यानंतर बघू शकता मग मी सामोर जात जात गिरनार चौकमध्ये जाऊन पोहोचली आणि तिथे मग आपला चंद्रपूरचा राजा आला आणि पाहून मनामध्ये म्हणजे एक वेगळीच भावना निर्माण झाली की आता आपला चंद्रपूरचा राजा आपल्याला सोडून चाललाय, पण काही हरकत नाही, पुढच्या वर्षी पुन्हा येणारच आहे। समोर आणखीन पण खूप सारे आपले गणपती बाप्पा आहेत, जसं लालबागचा राजा, रामनगरचा राजा आणि वेगवेगळ्या मंडळाचे वेगवेगळे आपले गणपती बाप्पा विठ्ठलांच्या रूपांमध्ये किंवा बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या अवतारांमध्ये आपले गणपती बाप्पा आहेत। मी तर अशी मानते की गणपती बाप्पा आपल्याला हेच शिकवायला येतात की ज्याचा निर्माण झाला त्याचा अंत पण होणार आहेच आणि मी त्यांच्याकडून हेच शिकते। तर याच प्रकारे आणखीन खूप सारे गणपती बाप्पा समोर आहेत, बघू शकता। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये। बाय।